काय सांगतात, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे, अर्धाक्षण घडता संताचे संगती, तेने होय शांती महत पापा. अरे वाल्मिक ऋषीच्या जीवनामध्ये नारदजीने चातुर्मास नाही केला हो महाराज, फक्त 2 मिनिटाचा सत्संग. ए वाल्या, त्यासाठी एवढा अनिष्ट मार्गाने वागतोय, ज्यांच्यासाठी एवढं पाप कर्म करतोय, शेवटी तुझ्या कोणीच कामाला येणार नाही. एवढा भावला मारा तो सत्संग अंतकरणाला की कोळियाची कीर्ती वाढली केले रामायण रामादी, बोलिला वाल्मिक तैसेची कही, वर्तुनी दाविन नामा म्हणे. ऐका ना, 2 मिनिटाचा सत्संग वाल्ह्या कोळ्याच्या जीवनामध्ये एवढा भावला अंतकरणाला, एवढा भावला की या देशाचा आद्य कवी एक डाकू झाला महाराज. कोण झाला? डाकू झाला. म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळीला विनंती आहे, आम्ही जेवढे काही आळंदीकर मंडळी आहोत, आमचा जुना इतिहास जर पाहिला तर आपण डाकूचे महाराज सगळे. प्रत्येकाने प्रत्येकाचं बॅकग्राऊंड पाहिलं, प्रत्येकानं जर आरशासमोर गेलं तर ज्याला त्याला माहिती आहे आपण कसे आहोत, बरोबर आहे का नाही? पण ज्ञानोबरासारख्या महात्म्याचा संग झाला महाराज. ज्ञानोबरासारख्या महात्म्यानं कृपा केली, आज अख्खा महाराष्ट्र डोक्यावर घेतो हा संगतीचा परिणाम. श्रीजीने सांगितलं रात्री, ज्ञानोबराची कृपा झाल्यानंतर जर रेडा ऋग्वेद बोलू शकतो, ज्ञानोबराची कृपा झाल्यानंतर जर निर्जीव भिंत चालू शकती, ज्ञानोबराची कृपा झाल्यानंतर जर मेलेला मनुष्य जिवंत होतोय, ज्ञानोबराची कृपा झाल्यानंतर जर महाराज मेलेला मनुष्य जिवंत होतोय, तर आपल्यासारखे लेकरं कीर्तन करतात, गायन करतात, पखवाज वाजवतात, यात काही नवल नाहीये. मी खरं सांगू, सगळेजण कीर्तन करतात. आळंदीला तर हजारो मुलं आहे महाराज, पखवाज शिकतात, गायन शिकतात. मग सगळेच पखवाजी झाले का? नाही नाही नाही, काही काही 500-500 पखवाज जिंकले पण पखवाज नाही जमला महाराज त्यांना. काही काही 200-200 पेट्या मोडल्या नाही त्यांना पेटी जमली. काही काही अभंग पाठ करू करू कीर्तनाचे वह्या काही काहीच्या बॅगीमध्येच नाही कीर्तन जमलं. मग आपण जे 2-4 कीर्तन करतोय, आपण जे 2-4 बोल वाजवतोय, आपण जे 2-4 चाली म्हणतोय, मला तरी असं वाटतं ज्ञानोबरायांनी त्यांच्या मधुकरीतला दिलेला तुम्हाला आणि मला हा प्रसादच आहे. संगत संत नकी करले, जन्म का सार्थक कछु करले. संतांची संगत केल्यानंतर, चांगल्या माणसाची संगत केल्यानंतर त्याचा फायदा काय होतो हा माझ्या जीवनात आलेला अनुभव म्हणजे हा ज्ञानोबराय तुकोबरायचा प्रसाद आहे. बस आपण कोण आहे करणार. आणि माझ्या गुरुजीनं सांगितलेलं आहे मला, देवाचे कारण देव जाणे. देव सखा जरी जग अवघे कृपा करी. देवाचं सखा झालं ना की अख्खं जग कृपा करतं महाराज. नाही तर आपण काय ज्ञानी लोक आहे का, आपले काही तपश्चर्या आहे का? आपण वयाच्या 7वी मध्ये मी गळ्यामध्ये माळ घातलेली महाराज. कितवीमध्ये? 7वी मध्ये गळ्यामध्ये. माझ्या कुटुंबामध्ये काही लय परमार्थाचे काही असं तसं काही नसतं, चुकून जन्म झालेला या कुळामध्ये. भगवंताला म्हणत असेल, भगवंता आम्ही तुझ्या संगतीत आलो, त्याच्यामुळं आमच्या जीवनात ती निश्चिंती झाली. हे तुकोबरा जरी सांगत असेल तरी पण मी या नारदाच्या गादीवरून सांगतो, माझ्या जीवनाला जर जी कलाटणी मिळाली असेल, माझं जीवन जे हा जेवढं सुंदर झालंय, एवढा सुंदर जो मंदिर झालंय, ही संगती हे जर कोणामुळं झालं असेल तर ते माझ्या पाटणकर बामुळं झालं. अभंगाचं तुझी संगती, तुझी संगती